तुम्हाला दाखवत होतो का एरर चेकिंग रन कसं करायचं. क्लायंट पीसी वर ते सगळं बंद करणार तुम्ही. ओके हो हे लक्षात आलं. क्लायंट पीसी वर सॉफ्टवेअर क्लोज करणार सगळ्या. ते इथे मेन पीसी वर यायचं एक्झिट बटनला क्लिक करायचं. इथे बघा किंवा शॉर्टकट ऑल टेक्स्ट इथे आपली कंपनी येणार. लिस्ट ऑफ कंपनी. ओके लिस्ट ऑफ कंपनी येणार. त्या कंपनीला एकदा एंटर मारायचा. हे सगळे ऑप्शन येतात बघा मार्क गेटवे वगैरे. ओके त्याच्यामध्ये एकदा बॅकअप घ्यायचा. सी नंबरचा ऑप्शन आहे बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर. याला 8 वेळा एंटर मारायची. ओके इथे बॅकअप होणार. नंतर इथे ऑप्शनला 8 वेळा एंटर ना. हो बॅकअप झाला. एकदा एस्केप बटन दाबायचं. हे तुम्ही पुन्हा मागे येणार. ओके पुन्हा मागे आलात की त्याच मार्क गेट वगैरे ऑप्शन येतात बघा. त्याच्यामध्ये शेवटचं ऑप्शन आहे एरर चेकिंग अँड रीरायटिंग. याच्यावर तुम्हाला 2दा एंटर बटन दाबायचं आहे. 1 2 म्हणजे पहिल्याच इयर मध्ये ही प्रोसेस चालू होणार बघा. ही प्रोसेस कंप्लीट व्हायला द्यायची तुमची एरर चेकिंग अँड रीरायटिंग. ओके याच्यात 2दा एंटर मारायचं आहे तुम्हाला. इथे येणार तुम्ही एरर चेकिंगला एंटर पुन्हा एंटर 2 वेळा. मेंटेनन्स चालू होईल तुमचं. इथे थांबायचं. हे झालं की हे 2 ऑप्शन येणार बघा. याचा व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला. ते बघून करू शकता तुम्ही. ते रेकॉर्ड होते माझ्याकडे. ओके नंतर हे ऑप्शन येईल त्याला एंटर मारायचा. ती प्रोसेस कंप्लीट व्हायला द्यायची. हे आपण सगळं मेन पीसी वरच करायचं आहे. क्लायंट पीसी वर नाही होणार. ओके आणि ट्राय पण करू नका. डेटा करप्ट होणार. नंतर खाली यायचं डाऊन एरो मारून त्याच्यावर एंटर मारायचं. बघा सेव्ह डॉक्टर तो ऑटोमॅटिक स्वतः चेक करणार. जर कोणत्या एंट्री मध्ये कोणतं बिल प्रॉपर सेव्ह नाही झालं कारण वारंवार पीसी बंद झाला असेल की प्रॉपर शटडाऊन नाही केलं असेल सॉफ्टवेअर तरी काय असेल तर सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक चेक करणार आणि ऑटोमॅटिक इथे चेक येणार. बस एस्केप मारायचं आणि एंटर मार्क गेटवेला एंटर मारून लॉग इन करायचं. काम चालू करायचं. आता तुमचा मगाचा जो इश्यू होता तुमचा एक्स येऊन राहायचा बारकोड घेत नव्हता तो तुम्ही ऑटोमॅटिक हे बघा आता स्कॅन करून बघितलं ऑटोमॅटिक तुमचं ऍड होत जाणार. बरोबर मॅडम. मगाशी बघा एक्स येऊन थांबत होता ते प्रॉपर तुमची अपडेट झाला नव्हता डेटाबेस. ओके ऑटोमॅटिक होत जाणार. एवढंच करायचं आहे.